जेव्हा ऑपरेशन सिंदूर चालू झालं तेव्हा मला स्वतःला असं वाटलं की आता हे प्रश्नाचा सोक्ष लागणार आणि एकदम युद्धबंदी जाहीर झाली। तर तो सीमेवर लढणारा जो सैनिक आहे तर त्याला त्या निर्णयाबद्दल काय वाटतं? तुम्हाला सेक्युलरिझम खरं काय ते तुम्हाला सैन्यामध्ये सैन्याच्या मंदिरात येऊन तुम्हाला कळलं की सेक्युलरिझम काय आहे। त्या दुसऱ्या रुटनी जाताना मला एक AK-56 मिळाली, ती एका घुसपैठीची होती। हे वॉर क्राय जे ती खूप म्हणजे इंटरेस्टिंग आहेत। तर हे वॉर क्राय डिसाईड कसे झालेले आहेत? वॉर इज कंटिन्युएशन ऑफ पॉलिटिक्स, इट्स अन एक्सटेन्शन ऑफ पॉलिटिक्स वेन द डिप्लोमेसी फेल्स। चायनामध्ये पण मुस्लिम लोकांचं हे आहे एक विशिष्ट प्रांत आहे, पण तरी पाकिस्तान त्यांच्या बाजूला की पाकिस्तानला ते मदत करते, मित्र देश। हीच गोष्ट आहे की ज्यामुळं भारताने आतापर्यंत एकही युद्ध हरलेलं नाही। म्हणजे शिवाजी महाराजांचे आजच्या काळातले जर मावळे कोणी असेल तर ते भारतीय आर्मीतले सैनिक आहेत असं एक